मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर आता शुकशुकाट दिसतोय। तब्बल 25 वर्षांनंतर ठाकरेंचा गड खालसा झालेला आहे। शिवसेना भवनासमोर त्यामुळे शांतता आहे। केवळ 65 जागी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला यश मिळवता आलं, त्यामुळे मुंबईची सत्ता त्यांच्या हातून गेलेली आहे। 25 वर्षांनंतर मुंबई त्यांच्या हातून सुटल्यामुळे शिवसेना भवनाबाहेर मात्र शुकशुकाट दिसून येतो। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। धनंजय, खरं तर महानगरपालिकेचा निकाल आता समोर आलेला आहे आणि अशामध्ये आपण जर पाहिलं तर गेली 25 वर्ष ज्यांची सत्ता या मुंबई महानगरपालिकेवर होती ते यावेळेस कुठेतरी पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळाले। आणि मी सध्या ज्या ठिकाणी मोठा जल्लोष आपल्याला या आधी पाहायला मिळाला ते ठिकाण सध्या तेच म्हणजे शिवसेना भवन सध्या शुकशुकाट पाहायला मिळतो। हा संपूर्ण परिसर आहे शिवसेना भवनाचा, जिथे मोठा जल्लोष हा शिवसैनिकांचा याआधी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मात्र आता सध्या इथे शांतता ही पाहायला मिळते, कारण की एकीकडे महायुतीला जे आहे ते मोठं यश आपल्याला पाहायला मिळत होतं आणि आता मात्र इथे शांतता पाहायला मिळते, कारण की ज्या पद्धतीने ठाकरे बंधूंना जी मतं मिळाली किंवा जे काही त्यांचे उमेदवार विजयी झालेले आहेत, त्यानंतर शिवतीर्थ असेल किंवा सेना भवन असेल, हा संपूर्ण परिसरात आपण आता जी ताजी दृश्य बघतोय शुकशुकाट पाहायला मिळतोय। मात्र अजूनही काही निकाल जे आहेत ते सुरू आहेत, त्यामुळे कदाचित थोड्या वेळानंतर इथे काही जे निवडून आलेले आहेत ते जल्लोष करण्याची शक्यता आहे। मात्र पोलीस बंदोबस्त आहे सध्या या संपूर्ण परिसरामध्ये, मात्र कार्यकर्ते हे दिसत नाहीये। दरवेळेस इथे मोठा जल्लोष पाहायला मिळतो, गुलाल उधळला जातो, मात्र यावेळेस हा शुकशुकाट पाहायला मिळतो। असं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शिवसेना भवनात सध्या शुकशुकाट आहे, तर भाजपांची कार्यालय जे आहे तिथे आनंदाला भरती आलेली आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीची स्थिती ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतरची पाहायला मिळते। खरं तर ही जागा आहे, याच जागेवर ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस शिवसैनिक हे मोठ्या प्रमाणात या शिवसेना भवनाबाहेर जमतात। ढोल ताशांचा जोरदार आवाज इथे असतो, जल्लोष असतो, गुलाल उधळला जातो, फुलांचा वर्षाव केला जातो। मात्र यंदा या निवडणुकीच्या निकालानंतर सायलेन्स पाहायला मिळते आणि शुकशुकाट हा इथेही आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थाच्या बाहेर सुद्धा आहे। यामध्ये निकाल जो लागला आहे तो निकालानंतर अजूनही वाट पाहिली जाते, कारण की दादरमधले काही मतदारसंघ जे आहेत त्यांचा निकाल अजून लागायचा बाकी असलेला आपल्याला पाहायला मिळतं। आणि असं असलं तरी शुकशुकाट हा कायम पाहायला मिळतोय। नम्रता मॅम।